हॅलो फ्रेंड, तुमचं सर्वांचं आपल्या केमिस्ट्री स्टडीमध्ये स्वागत आहे. आपण F5 BSc केमिस्ट्रीचा ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे तो पार्ट बघतोय. मागच्या टॉपिकमध्ये आपण अल्केन कंप्लीट केला आहे, त्याचे फिजिकल प्रॉपर्टीज, सिंथेसिस आणि कुठल्या कुठल्या रिॲक्शन होतात ते पाहिलं आहे. ठीक आहे, आता आपण अल्केन स्टार्ट करणार आहे. ठीक आहे, काय अल्किन म्हणजेच काय, इन म्हणजे काय, डबल बॉन्ड, कार्बन कार्बन डबल बॉन्ड असा इथं. ठीक आहे, रिॲक्शनला स्टार्ट करायची. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल प्लीज सबस्क्राईब करा. तुम्हाला काही क्युरीज असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि जर व्हिडिओ जर हेल्प वाटला तर लाईक करायला विसरू नका. चला आता आपण स्टार्ट करूया. आता अल्किन, अल्किन म्हणजे काय, तुमची ही कशी आहे, ॲलिफॅटिक अनसॅच्युरेट कार्बनची रिंग आहे. कशी, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, कार्बन कार्बन डबल बॉन्ड असलेली. ठीक आहे, मी मागच्या टॉपिकमध्ये सगळं बेसिक घेतलं, तर तुम्ही तो बघितल्यानंतर तो व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला इझिली लक्षात येईल. ठीक आहे, आता बघा, इथिन, इथिन फ्रॉम ऑइली लिक्विड विथ क्लोरीन और ब्रोमीन. ठीक आहे, याच्यामध्ये काय होतं की जे अल्किन असतात त्याला तुम्ही काय म्हणता, ऑलिफिन असं पण म्हणतात, कारण की हे काय करतात, ऑइल फॉर्मिंग करतात. काय फॉर्म करतात, ऑइल फॉर्म, म्हणून तुम्ही याला ऑलिफिन्स पण म्हणतात. ठीक आहे, इन राहिला तर ENE म्हणजे इथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड फॉर्म होणार. ठीक आहे, आता जनरल फॉर्म्युला काय आहे, CnH2 एन म्हणजे काय, नंबर ऑफ म्हणजे 2 3 4 जे नंबर असेल ते. ठीक आहे, अल्किन्स कंटेनिंग 2 हायड्रोजन ॲटम काय असतात, लेस असतात. ठीक आहे, अल्किनपेक्षा. अल्केन्स आर रिॲक्टिव्ह दॅन द अल्केन्स, कारण की याच्यामध्ये काय असतं, प्रेझेंट इन डबल बॉन्ड असतात, म्हणून हे काय असतात, मोर रिॲक्टिव्ह असतात. ठीक आहे, आता तुम्हाला माहिती असेल की अल्केनचा जनरल फॉर्म्युला काय होता, इथं काय होता, CnH2n+2 होता. ठीक आहे, इथं कसं झालं आहे, आता इथं 2 आहे का +2 नाही, इथं मायनस झालं आहे, म्हणजे 2 हायड्रोजन काय झाले, लेस झाले. ठीक आहे, आता जस्ट तुम्ही एक्झाम्पल लिहू शकता की 3C2H4 प्रोपीन 3C3H6. ठीक आहे, आता याची फिजिकल प्रॉपर्टी येतात. फिजिकल प्रॉपर्टीज काय आहे की तुमचे जो फर्स्ट 3 अल्किन असतात, म्हणजे आता याच्यामध्ये तुम्ही घेणार की इथिन, प्रोपीन, ब्युटीन जे घेणार आहे ते कसे असतात, तुमच्यावाले ऑर्डिनरी कंडिशनला कसे असतात, गॅसियस स्टेटमध्ये असतात. ठीक आहे, आणि जे 5च्या पुढे असतात, म्हणजे 5 किंवा त्याच्यापेक्षा जास्त जे असतात ते कार्बन कसे असतात, लिक्विड असतात. आणि याच्यामध्ये काय असतं की लिक्विड असतात, आणि जे त्याच्यापेक्षा पुढे जास्त असतात, म्हणजे कार्बन 18 पासून जे पुढे असतात ते कलरलेस सॉलिड पण असतात. ठीक आहे, कारण की तुम्ही जे बघितले ते गॅसियस बघितले, लिक्विड बघितले, आणि जे हायर असतात ते कसे असतात, कलरलेस सॉलिड असतात. ठीक आहे, आता बघा, याचे जर बॉइलिंग पॉईंट जर इंक्रीज झाला तर इंक्रीजेस कशावर असतं की जे कार्बन आयटम असतात जे इंक्रीज झाले तर तुमचा बॉइलिंग पॉईंट पण इंक्रीज होतं. ठीक आहे, सिस आयसोमर हॅव द हायर डायपोल मोमेंट, हायर पोलॅरिटी, हेन्स द पजेस द बॉइलिंग पॉईंट दॅन द ट्रान्स आयसोमर. ठीक आहे, अल्किन्स आर इनसोल्युबल इन वॉटर, आणि पोलर सॉल्व्हेंटमध्ये ते सोल्युबल होत नाही. ते कशामध्ये सोल्युबल होतात, नॉन पोलर सॉल्व्हेंटमध्ये. मग त्याच्यामध्ये तुम्ही बेन्झीन घेऊ शकता, कार्बन टेट्राक्लोराइड घेऊ शकता. अल्किन्स कसं आहे, लाईटर द्याने वॉटरपेक्षा. ठीक आहे, आता बघा, मेन टॉपिकमध्ये तुम्हाला क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो, व्हॉट आर द अल्किन्स अँड राईट द 2 मेथड ऑफ द प्रिपरेशन ऑफ अल्किन्स, किंवा मेथड किंवा सिंथेसिस विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, आता 2 मेथड्स कुठल्या आहेत ते बघून घेऊया. हा बेसिक पार्ट होता. तुम्हाला अल्किन्स विचारला गेलं तर तुम्हाला जनरल फॉर्म्युला पण विचारला जाऊ शकतो, तर तुम्हाला जर फिल इन द ब्लँक्स असेल तर. ठीक आहे, आता बघा, याचे 2 मेथड कुठल्या कुठल्या ते बघून घेऊया. प्रिपरेशन ऑफ द 2 मेथड तुम्हाला विचारलं जाऊ शकतात. डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल किंवा शॉर्ट नोट्स म्हणून पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतो. आता अल्किन कसं होतं की प्रिपेअर्ड बाय द डिहायड्रेशन ऑफ, म्हणजे डिहायड्रेशन म्हणजेच काय, तुमच्या याच्यामध्ये काय होणार की जो तुमचा वॉटर मॉलिक्यूल आहे तो काय होणार आहे, इलिमेट होणार, म्हणजे डिहायड्रेशन. त्याच्यावरून लक्षात ठेवा की अल्कोहोल म्हणजे H2O मॉलिक्यूल तुमचा इलिमेट होणार आहे फ्रॉम द ॲडजस्टंट कार्बन. डिहायड्रेशन कुठल्या 2 मेथडला अफेक्ट होतात, कुठली आहे, एक कुठली आहे की आता तुम्ही एखादा कुठला तरी ग्रुप घेतला. ठीक आहे, आता इथेनॉल घेतला, तुम्ही त्याची रिॲक्शन कशासोबत करताय, Al2O3 सोबत करते, म्हणजे ॲल्युमिनासोबत करताय. ठीक आहे, किती एक टेम्परेचरला 6 to 3, आणि याच्यामध्ये काय वॉटर मॉलिक्यूल होणार, रिमूव्ह होणार, म्हणजे तुम्हाला काय मिळणार आहे, इथिन मिळणार आहे. ठीक आहे, आता ऑर्डर डिहायड्रेशन इज टर्चरी, सेकंडरी अँड प्रायमरी, या प्रकारची ऑर्डर आहे. सेकंडरी अँड टर्चरी अल्कोहोल ही कशी आहे, बेस्ट डिहायड्रेट प्रोसेससाठी. ठीक आहे, डायल्युटेड H2O. आता इथं तुम्ही म्हणणार की कशी रिॲक्शन आहे, तुम्हाला मेकॅनिझम नाही आहे, फक्त रिॲक्शन आहे, म्हणून तुम्ही एवढंच लक्ष द्या. ठीक आहे, आता बघा, बाय हिटिंग ऑफ द अल्कोहोल विथ कॉन्सन्ट्रेशन ऑफ द H2O, हे 2 मार्क्सला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात की रिॲक्शन सॉल्व करा वगैरे, तर प्लीज लक्ष द्या. RCH2CH2OH दिलेला आहे. आर म्हणजे काय, एखादा कुठला तरी अल्किल ग्रुप असेल. आता बघा, मी इथं घेतला आहे CH3 घेतला आहे, आरच्या जागी तुम्ही CH3 घेणार किंवा C2H5 घेणार, वॉटर जे काय घेणार. ठीक आहे, आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O सोबत रिॲक्शन केली तुम्हाला अशा प्रकारे प्रोडक्ट मिळेल. ठीक आहे, आता तुम्ही इथेनॉलसोबत रिॲक्शन केली तर तुम्हाला इथिन मिळाला आहे. बघा, तुम्ही फर्स्ट तुम्ही दाखवलं ह्या प्रकारे, तर ती रिॲक्शन अशा प्रकारे तुम्हाला इथिन मिळणार आहे. ठीक आहे, आता तुम्हाला कसं लक्षात द्या. बघा, CH2 तुम्हाला जस्ट मेकॅनिझम नाही आहे तुम्हाला, तरी मी तुम्हाला समजवते मेकॅनिझम कसं येईल याचं ना. आता हा CH3 आहे, CH3 मधला CH2 1 हायड्रोजन असा लिहिणार, CH2 आणि OH, जेव्हा हायड्रोजन इथं हा येईल,
म्हणजे हा इथला 1 हायड्रोजन आणि इथला OH, म्हणजे तुमचा काय झाला, वॉटर मॉलिक्यूल काय झाला, रिमूव्ह झाला. म्हणजे काय मिळालं तुम्हाला इथं CH2 आणि इथं याने काय केलं, डबल बॉन्ड फॉर्मेशन केला म्हणजे CH2, म्हणजे इथं काय मिळालं तुम्हाला, इथिन मिळाला. कळतंय तुम्हाला, मेकॅनिझम नाही आहे, फक्त रिॲक्शन आहे. तर लक्षात राहू द्या की कशा प्रकारे येतं. ठीक आहे, आता इथे काय होईल, इथला जो हायड्रोजन इथे डबल बॉन्ड फॉर्मेशन करेल, हा OH निघून जाईल. म्हणजे इथला 1 हायड्रोजन आणि इथला OH, म्हणजे काय झाला, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झाला. म्हणजे इथं काय झालं, डबल बॉन्ड फॉर्मेशन झालं, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झाला. ठीक आहे, आता सेकंड मेथड कुठली आहे, डिहायड्रोहॅलोजनेशन ऑफ द हॅलो अल्किल, म्हणजे अल्किल हॅलाइड सोबत होणार आहे. अल्किल हॅलाइड म्हणजे काय, तुम्ही याच्यामध्ये कुठला तरी हॅलोजन ग्रुप यूज करणार. म्हणजे याच्यामध्ये काय होणार की रिमूव्हल ऑफ द डिहायड्रोहॅलोजनेशन, म्हणजे काय, रिमूव्हल ऑफ द इलिमेंट ऑफ हायड्रोजन हॅलाइड फ्रॉम द हॅलो अल्केन. काय फॉर्म होतो, हॅलो अल्केन. आणि ही मेथड बेस्ट आहे कशासाठी, बीटा इलिमिनेशन रिॲक्शनसाठी. कशी रिॲक्शन होते ते बघून घेऊयात. आता बघा, तुम्ही कुठला तरी हॅलो अल्केन घेणार आहे. एक्स म्हणजे काय, कुठला तरी हॅलोजन ग्रुप असणार आहे तुमच्याकडे इथे जॉईन. ठीक आहे, आता तुम्ही ब्रोमो घेऊ शकता किंवा आयडो घेऊ शकता, वॉटर जो काही घेणार ते. ठीक आहे, क्लोरो वगैरे. आणि रिॲक्शन करणार, सोडियम इथॉक्साइड सोबत करणार, तुम्ही बेस म्हणून इथेनॉल यूज करणार, तुम्हाला या प्रकारे प्रोडक्ट मिळणार. ठीक आहे, आता बघा तीच रिॲक्शन ह्या प्रकारे करून दाखवली. इथं काय होईल, सिंपल, इथलं हायड्रोजन फॉर्म करा आणि हा CN निघाला. म्हणजे इथं काय झाला, एक हलाइड, म्हणजे तुमचा हायड्रोजन हलाइड निघाला, एक हायड्रोजन निघाला आणि एक कुठला हॅलोजन ग्रुप निघाला, म्हणजे हायड्रोजन हलाइड निघाला. तर तुम्हाला इथं काय डबल फॉर्मेशन मिळाला. कळतं आहे. आता त्याचप्रमाणे ही रिॲक्शन होते, हा काय करेल, आता इथं डबल बॉन्ड फॉर्मेशन करेल आणि हा BR निघून जाईल. म्हणजे तुम्हाला इथिन मिळणार. या प्रकारे बघा, हा CH2, हा कार्बन, 1 हायड्रोजन 2 हायड्रोजन, बरोबर, 1 हायड्रोजन 2 हायड्रोजन आणि KBR निघाला. या प्रकारे रिॲक्शन आहे, ही पण तशीच येईल. इथला एक हायड्रोजन इथे डबल बॉन्ड फॉर्मेशन काम करेल आणि हा CL निघून जाईल. आता अशा नंबर ऑफ एक्झाम्पल आहेत, तर तुम्ही ते सॉल्व्ह करा. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे, आता रिॲक्शन ऑफ अल्किन. अल्किन म्हणजेच काय, रिॲक्शन ऑफ अल्किन, अल्किनच्या रिॲक्शन कुठल्या कुठल्या आहेत ते बघून घेऊया. ॲडिशन ऑफ द हॅलोजन, म्हणजे याच्यामध्ये काय होतं की फॉर्मेशन ऑफ द विसिनल डायहॅलो अल्किन. म्हणजे याच्यामध्ये 2 स्टेप आहे. एक तुमचा मॉर्गॅनिक रूल पण येतो, त्याच्यामध्ये 2 प्रोडक्ट मिळतात, ते पुढे मी कंटिन्यू करणार. ठीक आहे, अल्किन काय होता की रियाज कोणासोबत होता, क्लोरीन किंवा ब्रोमिन सोबत होता. इन डार्क कोणाच्या प्रेझेन्समध्ये इनर सॉल्वंट तुम्ही काय यूज करता, कार्बन टेट्राक्लोराइड यूज करता आणि तुम्हाला काय मिळतं, मग विसिनल टाईप ऑफ द प्रोडक्ट मिळतात. ठीक आहे, आता डायहॅलो अल्कन इन द ॲडिशन प्रोडक्ट. आता ऑर्डर रिॲक्टिव्हिटी कशी आहे, क्लोरीन इज ग्रेटर दॅन द ब्रोमिन, ब्रोमिन इज ग्रेटर दॅन द आयोडीन. ठीक आहे, आता बघा, नॉर्मल घेणार तुम्ही इथिन घेणार. ठीक आहे, आणि याची रिॲक्शन तुम्ही म्हणजे कुठला तरी हॅलोजन ग्रुपसोबत करणार. इथं तुम्ही BR2 घेऊ शकता किंवा काय घेऊ शकता, आयोडीन वगैरे, क्लोरीन वगैरे घेऊ शकता. ठीक आहे, CCl4 आणि जस्ट तुम्हाला काय म्हणणार आहे ह्या प्रकारे. आता बघा, ही काय करणार आहे, इथं 2 ब्रोमो दिलेत ना, म्हणजे 2 ब्रोमो इथे जॉईन होऊन जाणार. म्हणजे हा डबल बॉन्ड का, इथला जो डबल बॉन्ड आहे बघा इथला, तो काय होणार, कॅन्सल होऊन सिंगल बॉन्ड येऊन जाईल. ठीक आहे, ह्या प्रकारे अशा नंबर ऑफ एक्झाम्पल आहे. हे पण एक्झाम्पल त्याच प्रकारे येईल. इथं पण काय होऊन जाईल, हा बॉन्ड ब्रेक होऊन जाईल आणि इथं BR2 जॉईन होऊन जाईल. ठीक आहे, ॲडिशन ऑफ द हायड्रोजन हलाइड. आता याच्यामध्ये काय होणार की अल्किन रिॲक्शन कोणासोबत होणार, ॲक्वेस सोल्युशन सोबत होणार आहे, हॅलोजन 2 फ्रॉम द हॅलो अल्किन मिळणार आहे. ठीक आहे, ही पण रिॲक्शन तशीच होईल. म्हणजे तुमचा एखादा कुठला तरी ग्रुप इथं जॉईन होऊन जातं. बघा, इथं HBr दिला आहे, म्हणजे एक हायड्रोजन जॉईन होणार आणि एक BR जॉईन होणार. बघा, इथं CH2 दिलेला आहे, CH2ला BR जॉईन झाला आणि एक हायड्रोजन इथे ॲड झाला आहे. ठीक आहे, ह्या प्रकारे. आता जर तुम्ही आयोडीन सोबत रिॲक्शन केली तर आयोडीन लिहिणार, BR लिहिला आहे म्हणून तुम्ही इथं BR लिहिणार आणि हीच रिॲक्शन जर HI सोबत जर केली तर आयोडीन येणार. ठीक आहे, असे नंबर ऑफ एक्झाम्पल आहेत, ते सॉल्व्ह करा. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगा. ठीक आहे, आता बघा, ॲडिशन ऑफ द एक्स म्हणजे काय, तुमचा एखादा हॅलोजन ॲसिड ग्रुप असणार आहे, तो सिमेट्रिक अल्किनला काय करणार आहे, ओनली 1 प्रोडक्ट देणार आहे आणि ते दोघी पण कार्बन कसे असणार आहे, इक्विव्हॅलंट असणार आहे. पण माहिती का, हॅलोजन ॲसिड जेव्हा तुम्ही अनसिमेट्रिक अल्किनमध्ये जेव्हा यूज करणार तेव्हा काय 2 आयसोमर मिळणार आहे, एक मेजर मिळेल आणि एक मायनर टाईपमध्ये मिळणार आहे. ठीक आहे, ते तुमचं मार्कोनिक ऑफ द रूल आहे ना, त्याच्यामध्ये तुम्हाला दिलं आहे. मी त्याच्यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये समजवलं, तर तुम्ही तो व्हिडिओ बघा. आधीचा हाय केलेला मी, तो आता मी इथं कंटिन्यू नाही केला आहे. ठीक आहे, तुम्ही तो बघा, त्याच्यामध्ये समजवलं मी तुम्हाला. आणि आता बघा, हायड्रेशन रिॲक्शन म्हणजे काय की ॲडिशन ऑफ द वॉटर मॉलिक्यूल, म्हणजे फॉर्मेशन ऑफ द अल्कोहोल फॉर्म करणार. ठीक आहे, ॲसिड कॅटलिस्ट रिॲक्शन ऑफ द वॉटर सोबत जेव्हा रिॲक्शन होईल तेव्हा अल्किन काय फॉर्म करणार आहे, अल्कोहोल. द ॲडिशन ऑफ द हा रूल पण काय फॉर्म करतो, मॉलिक्यूल ऑफ द रूल. बघा, ब्युटीन 1 इन घेतला आहे. ठीक आहे, जिथे डबल बॉन्ड असतो तिथं आपण काय यूज करतो, इन यूज करतो. ठीक आहे, प्लस H2O आणि तुमचा ॲडिशन ऑफ द हायड्रोजन. ठीक आहे, आता बघा, ही रिॲक्शन जर सिंपल तुम्ही ह्याच प्रकारे ना, CH3 CH2 CH1 तुमचा जो OH ग्रुप आहे इथं जॉईन झाला आणि 1 हायड्रोजन ॲडिशन झाला आहे. फक्त इथं काय करणार, तुम्ही ॲडिशन करणार. ठीक आहे, तुम्हाला 2 मार्क्स विचारला गेलं तरी तुम्ही ह्या प्रकारे सॉल्व्ह करणार आहे. आता 2 मिथिल प्रोपेन घेतला तर त्याची रिॲक्शन तशीच होईल, फक्त हायड्रोजन जो आहे 1 हायड्रोजन बघा इथे CH2 ना, आता इथे CH3 होऊन जाईल आणि 1 OH तुमचा इथला एक OH काय होऊन जाईल, इथं जॉईन होऊन जाईल. ठीक आहे,
ह्या प्रकारे याच्यामध्ये बघा ही मेथड आहे ना प्रायमरी अल्कोहोलसाठी कॅनॉट बी म्हणजे ती मेथड एवढी चांगली नाही आहे कोणासाठी प्रायमरी अल्कोहोल, पण एक्सेप्शनल केस कुठली इथेनॉलची आहे की त्याच्यामध्ये होते ती प्रिपरेशन मेथड चांगली आहे. ठीक आहे. आता बघा फर्दर रिॲक्शन कशी कार्बोकटाईड रिअरेंजमेंट विथ द मेआकॉट. ठीक आहे. आता याचं यूज कुठे कुठे होतं की तुमचं जे इंडस्ट्रियल आहे त्याच्यामध्ये लोअर अल्कोहोलचा काय यूज होतो, याच्यामध्ये काय होतं इंडस्ट्रियल प्रिपेरिंग लोअर अल्कोहोल वेअर देअर इज द नो पॉसिबिलिटी ऑफ द कार्बोकटाईड रिअरेंजमेंट. त्याच्यामध्ये काय कार्बोकटाईड रिअरेंजमेंट फॉर्मेशन होत आहे. ठीक आहे. आता परऑक्साईड इफेक्ट, परऑक्साईड इफेक्टला तुम्ही काय म्हणता क्रॅश इफेक्ट पण म्हणता. तुम्हाला जर विचारलं गेलं की 2 मार्क्सला की परऑक्साईड इफेक्टला काय म्हणतात किंवा परऑक्साईड इफेक्ट कशा प्रकारे तुम्हाला प्रोडक्ट देतात तर तुम्हाला माहिती हवं. ठीक आहे. आता बघा सिंपल आहे, प्रोपेनसोबत रिॲक्शन करणार तुम्ही HBr सोबत इथं परऑक्साईड फॉर्म होत नाही, मार्कॉन्स ॲडिशन इथं फॉर्म होते बघा CH3CH हा Br इथं जॉईन झाला आणि 1 CH3. ठीक आहे. आता परऑक्साईड इथं परऑक्साईड फॉर्म करतोय तर या प्रकारे CH2. ठीक आहे. याच्यामध्ये नॉट ऑब्झर्व द HCl आणि HI सोबत रिॲक्शन होत नाही, ही ऑब्झर्व नाही झाली. ठीक आहे. HBr सोबत तुम्हाला ह्या प्रकारे मिळणार, म्हणजे परऑक्साईड तुम्हाला ह्या प्रकारे मिळणार. ठीक आहे. द रिॲक्शन इज विथ द अल्केन इन द प्रेझन्स ऑफ द परऑक्साईड फॉर्म. म्हणजे तेच सांगितलं की HBr सोबत तुम्हाला जर विचारलं गेलं की कशासोबत होते परऑक्साईड कशासोबत फॉर्म होतं तर तुम्हाला माहिती पाहिजे की कशासोबत होते HBr सोबत. ठीक आहे. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ. तो पुढच्या टॉपिकला आपला फक्त अल्काईन आहे तो अल्काईन घेणार. ठीक आहे.